नवापूर तालुक्यातील कोलदा गावात जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा ग्रुप कोलदातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात याहमोगी माता जननायक तंट्या भील बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पंचायत समिती सदस्य राजेश गावित, शेतकी संघ चेअरमन प्रेमलाल वसावे, सामाजिक कार्यकर्ता करिश्मा नाईक, वडसंत्रा सरपंच अविनाश गावित, पिंटू गडरी, माजी सरपंच रायंगण नवलसिंग गावित, ग्रामपंचायत सदस्य अतुल ठिंगळे, सरपंच सावरट विलास वसावे, कोलदा सरपंच तेजस वसावे, पोलीस पाटील, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अभयसिंग वसावे, बिरसा ग्रुपचे अतुल वसावे, नवापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बळवंत वळवी, कोळदा उपसरपंच दिलवर सिंग वसावे, कारभारी जामा गावित, बन्सीलाल वसावे, ग्रामपंचायत सदस्य व युवक मंडळी आदी उपस्थित होते। यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार कोळदा सरपंच तेजस वसावे व पोलीस पाटील अभयसिंग वसावे यांनी केला। यावेळी कोलदा गावाचे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी यांनी आदिवासी नृत्य सादर केले। यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक, पोलीस पाटील अभयसिंग वसावे, कोलदा सरपंच तेजस वसावे, प्रेमलाल वसावे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। हजारो लोकसंख्येचे बोगस आदिवासी म्हणजे जे आपण अख्खा बोगस आदिवासी आज ते नोकऱ्याकडे चालला आहे। महाराष्ट्रात आता बरेच आदिवासी जे आमदार आहे मुख्यमंत्र्यांनी लिहिता, परंतु ती काही दखलणार नाही। म्हणजे कोर्टा आदेश आहे की या बोगस आदिवासी म्हणजे बोगस आदिवासी आहे नोकरी काम घेत आहे यांना, परंतु तियासाठी दखल सुद्धा ना विरहिली आहे। एक म्हणजे खूप मोठी आत्मसाक्षी आहे जे आपण आदिवासी लोकांना 1600 वर्ग आहे तलाठी ग्रामसेवक या हजारो म्हणजे आपली भरती बाकी आहे ती सुद्धा भरती विरहिली ना आहे। मागे आपण 10 अकरा आज देशात मणिपूर सुद्धा घटना म्हणजे आज 2 वर्ष वेळा आले या ती कुकी आणि मते समाज आहे या बेंडी समाधान होतं म्हणजे हनगोड्या पडून राहिले आपण या की मोहीम म्हणजे 2 वर्ष वेळा आले 2 वर्ष म्हणजे या की मोहीम दिवसा ढवळे अन्याय अत्याचार वेतो राहिलो आहे। कारण ती एक खूप मोठं जंगल आहे म्हणजे खनिज संपत्ती त्या मणिपुरात आहे। ती मोठा अदानी अंबानी सारखा असतात यान त्या मोठे आपण आदिवासी लोकांना जमिनी वेची दिली आहे। त्यामुळे आपण आदिवासी लोकांची खूप अन्याय अत्याचार होतो। त्यामुळे आपण मोठाही सावध रेवणूसारखं काम केलं आहे। घटना बदलून घटनावेळी किंवा आपण संविधान आखता घटना तर आम्ही काही केडवस केली तर संविधान वाचवा खातर सुद्धा आपण मागे एक मोठे आदिवासी या की पाऊ होई एकत्र जे आहे संघटित वेळी आहे ते खूप आपल्याला आधी आधार मिळलो नाही तर भविष्यात समान नागरिक काही जाऊ जातात या परिस्थिती आपण काय येते वो मोठं जाणीव आपण विचार केला म्हणजे आज कोकणूसारखं खूप आहे आदिवासी या खातं काय म्हणजे जो आपण हक्क आहे तो मूलभूत हक्क खरं मिळान म्हणजे म्हणून मोठाही भविष्यात सुद्धा आज तेजस दादाही खूप भारी रीती या कौतुकाने धन्यवाद देईल की आज कोणत्या गावामध्ये या सुरुवात करायची मोठा आदिवासी लोक आहे एकत्र येईल एका मोठं उत्साह की आदिवासी लोकांना एकजूट देखणा खातो भविष्यात आवणारा दियाम आपल्याला एकजूट देखणा पडेल आणि जे एकजूट आहे की आपण प्रत्येक गावात आपण खेचत आहे परंतु आज कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील अभयसिंग वसावे यांनी केले तर आभार तेजस वसावे यांनी मानले। यानंतर कोलदा गावात आदिवासी नृत्य सादर करत भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यात आमदार शिरीष कुमार नाईकसह सरपंच मंडळ यांनी देखील नाचण्याचा आनंद घेऊन त्यात सहभाग घेतला। ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर।